विधान परिषदेच्या निवडणुकांवरून महायुतीमध्ये मतमतांतर सध्या दिसून येत आहेत। जिल्हा परिषदेला भाजपकडून मिळालेल्या वागणुकीवरून शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचं कळतंय। शिवसेनेमधील नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे का, अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय। तर शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरील बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांची भाजप विरोधात काहीशी खतखत दिसतेय। जिल्हा पातळीवरती स्वतंत्र किंवा भाजप सोडून इतर पक्षांशी युतीबाबत मतं आहेत का आणि तशी युती होणार का, अशी देखील शक्यता आहे। तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये काहीशी जुंपलेली दिसतेय। साताऱ्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झालेली होती। जिल्हा परिषदेतल्या घटनांमधले पडसाद हे आता विधान परिषद निवडणुकीमध्ये उमटणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वरिष्ठांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झालेला आहे, तर जिल्हा पातळीवरती मात्र खतखत सध्या दिसून येते। शिवसेना आमदार आणि नगरसेवकांच्या बैठकीमध्ये हा नाराजीचा सूर दिसून आलेला आहे आणि तो दूर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। जिथे जिथे शिवसेनेचे सिटिंग आमदार, त्या जागा आमच्या आहेत, पण आज किंवा उद्या जागा वाटपाबाबत निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणालेत। शिवसेनेने जागा लढलेल्या आहेत गेल्या वेळेस आणि जिथे शिवसेनेचे सिटिंग आमदार आहेत या सगळ्या जागा आहेत, पण त्याच्यामध्ये मला वाटतं सर्व पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर जो आहे तो उद्या परवापर्यंत होईल की जेव्हा सगळेच वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे बसून जे आहे ते त्या ठिकाणी ठरवतील।